वसमत विधानसभेतील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी प्रचारामध्ये जोरदार मुसंडी घेत वसमत शहरासाठी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली, संवाद यात्रा काढत शक्ती प्रदर्शन केलं होतं। यामुळे निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत चढू लागली आहे। त्यांनी मागच्या 5 वर्षात केलेली विकास कामे पाहता शहरासह ग्रामीण भागात देखील त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागलाय। नुकताच केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीनं देखील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांना पाठिंबा मिळाल्यानं आणखीन प्रचारात मुसंडी तर महायुतीला बळ मिळालंय। मतदारसंघातील तरुणाई आमदार नवघरे यांच्यासोबत असल्याचं बोललं जात असताना केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संघटनेच्या वतीनं सोमवारी नुकतीच वसमत येथे एका मंगल कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली। दरम्यान या फार्मासिस्ट संघटनेच्या वतीनं आमदार राजूभैया नवघरे यांना पाठिंबा देण्यात आलाय। आजपर्यंत अशी अनेक नेते पाहिली, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास करणारा आणि सर्वसामान्यांची गोरगरिबांशी नाळ जुळलेला विकासप्रिय नेता मी पहिल्यांदाच पाहिला असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद यंबल यांनी यावेळी बोलताना दिली आहे। उपाध्यक्ष असताना तो भयाने फार मोठा रोल त्यावेळेस घेतला होता आणि मला मदत केली होती, भयाने कधीही विसरू शकणार नाही। आणि आता सुद्धा ही युती तर आहेच, भारतीय जनता पार्टी असेल, आपली राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ही महायुती आहे आणि आमचं कर्तव्य सुद्धा आहे की भयाचं काम करायचं आहे। आता भयाचं काम का करायचं आहे? भयाची दुसरी टर्म आहे। मला तरी वाटत नाही वसमत विधानसभेच्या इतिहासामध्ये इतका मोठा निधी मुकुंदभाईचा 3000 करोड़ के ऊपर का निधि ये 5 साल में वसमत विधानसभा में आया हुआ है। वसमत शहरातले रस्ते असतील, ग्रामीण भागातले रस्ते असतील, इरिगेशनचे कामं भयाच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत। 2.5 वर्षाचा कोरोना काळ गेला, त्यानंतर हे 2.5 वर्षात मिळाले। खरं पाहिलं तर भया तुमचा जुना काळ कामाचा आहे नव्हता, तेव्हा तुम्ही आमच्या सोबत आले, तेव्हा तुमचा सुवर्ण काळ चालू झाला, असं म्हणून केव्हा करणार नाही। अतिशय चांगलं काम भयाचं, कधी तुम्ही 24/7 भया हे उपलब्ध असतात। आणि आता वसमत मतदारसंघामध्ये तर फार चर्चा चालू आहे की तुम्हाला सरळ भेटणारा माणूस पाहिजे, हात दाखवून गाडी थांबवा पाहिजे, की 3-3, 4-4 तास वेटिंग वाला की 2-2-3 दिवस न भेटणार पाहिजे, हे आता वसमतच्या जनतेने ठरवायचं। वाढता पाठिंबा पाहता आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी देखील या संघटनेचे आभार मानलेत। आमदार नवघरेंना ताकद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिल्याची भावना देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। महायुतीचे उमेदवार राजूभैया नवघरे यांच्या प्रचारार्थ वसमतमध्ये आलेलो आहे। माझ्यासोबत महाराष्ट्र राज्य केमी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय मुकुंदभाऊ दुबे, राष्ट्रीय काउन्सिलचे उपाध्यक्ष धनंजय भाऊ जोशी, काउन्सिलचे सदस्य दीपक भाऊ कोठारी आणि आमचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप लाहोटेजी, शिव रावलेजी व बाकीचे आमचे पदाधिकारी इथे आहेत। आम्ही सर्व राजूभैया नवघरे यांना ताकद देण्यासाठी आणि केमिस्ट फार्मासिस्ट आमचे जे सदस्य आहे त्यांचा पूर्ण साथ यांना भेटावा याच्यासाठी आज आम्ही सर्व इथे एकत्रित झालो आणि केमिस्ट फार्मासिस्ट मेळावा आमच्या हिंगोली आणि वसमतच्या टीमने इथे ठेवला आहे। खूप जबरदस्त रिस्पॉन्स होता, चांगले लोक उपस्थित होते आणि सर्वांची एक भावना दिसली की राजूभैया नवघरे यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे। आमची सर्वांची शुभेच्छा राजूभैया नवघरे सोबत आहे। सुरुवातीला प्रचारात शांतता ठेवत असलेले आमदार नवघरे आता मात्र जसजसे दिवस जवळ येत आहेत तसतसे प्रचारात त्याचबरोबर महायुतीमधील पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेत प्रचारात मुसंडी मारताना दिसत आहेत। या अगोदर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गज एकत्र असताना वसमत आणि जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शांततेत राहत अचानक मुसंडी मारत दोन्ही मार्केट कमिटी ताब्यात घेण्यात नवघरेंना यश आलं असताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील कुठलाही बडेजाव न करता आमदार नवघरे मुसंडी मारत असताना दिसत आहेत। या फार्मासिस्ट संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या पाठिंब्यामुळे आणखीनही नवघरेंना बळ मिळालं असून यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महायुतीचे उमेदवार आमदार राजूभैया नवघरे यांचा यावेळी जंगी सत्कारही करण्यात आला।